चालू छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. व्यासपीठावर ज्यांचं आत्ताच आपण भाषण ऐकलं ते केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय रामराजे आठवले, माझ्या जवळचे मित्र सन्माननीय भरतजी गोगावले, ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहात ते आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार राहुल शेवाळे, आपले आमदार आता जस्ट इथून निघून गेले कॅप्टन शेलवन, ज्यांनी आमच्या कोकणातलं गाराणं घातलं आणि तुम्हाला वय महाराजा बोलायला लावलं, ते आमचे दिगंबर, माझ्या भगिनी कृष्णाताई, व्यासपीठावरील मान्यवर आणि लपून छपून कानाकोपऱ्यातून महायुतीचं भाषण ऐकणारे उबाटाचे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, माता भगिनी बांधवांनो, खरं आता वेळ खूप कमी आहे. आता 21:35 मध्ये 9:35 झाली, ते आमच्या हातात 25 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही फक्त 3 जण आहोत, कारण आपल्याला तिसऱ्यांदा याला निवडून द्यायचं आहे आणि मोदी साहेबांना सुद्धा तिसऱ्यांदा केंद्रात पाठवायचं आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे. म्हणून आता राजकारणावरती किती बोलावं, कारण आम्ही 1-1 तास बोलणारी लोक आहोत. 5-10 मिनिटाचं भाषण फार कठीण असतं, पण आता काय झालंय, आता टेस्ट संपल्या, 50-50 पण गेले, आता 20-20 आलेली आहे. आता फटाफट बॅटिंग करायची, फटाफट बॉलिंग करायची आणि विकेट काढायची. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम विनंती करायला आलो आहे. राहुल हा अत्यंत उत्तम खासदार आहे आणि राहुलला आपण निवडून द्यावं. 20 तारखेला कोणताही विचार न करता राहुल दिल्लीत गेला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण राहुलची जी सौभाग्यवती आहे ती माझी लेक आहे कामिनी, सौभाग्यवती कामिनी राहुल शेवाळे. तिला मी माझ्याच मतदारसंघात निवडून आणलं होतं, मीच निवडून आणलं होतं तिला. त्यानंतर ती नगरसेविका झाली. राहुल आमचा नगरसेवक होता, जमिनीवरचा कार्यकर्ता, नगरसेवक झाला, खासदार झाला, एकदा नव्हे 2दा खासदार झाला आणि मग तिकडं आपल्या दोघांचं जमलं, लग्न झालं. आम्ही आपला आनंदाने लग्न लावून दिलं. आम्हाला आनंद आहे की आम्हाला जावई बापू आपले खासदार भेटले, त्याचा आनंद आहे. आणि म्हणून आपल्या कुटुंबातल्या सदस्यासाठी, जमिनीवर काम करणाऱ्या माणसासाठी, त्याला जमिनीचा अनुभव आहे असा माणूसच दिल्लीत जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून मुद्दा मी वेळ काढून आलो. खरं आता मी सकाळपासून सौभाग्यवती यामिन यशवंत जाधव यांच्या प्रचारार्थ होतो. आमचे कार्यकर्ते काम करतायत. हे जरी असलं तर या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही बिनाशर्त त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की जो माणूस सुट्टी न घेता प्रामाणिकपणे काम गेले कित्येक वर्ष या देशाचं करतोय, त्या माणसाला पंतप्रधान बनवण्याची जबाबदारी ही तुमची आणि आमची आहे. एका काढणाऱ्याला मी एवढं सांगू इच्छितो, अहो आता तर फक्त 10
तुम्ही 10 वर्षामध्ये एवढी अपेक्षा धरता? मुंबई महानगरपालिका गेले 30-35 वर्ष तुमच्या ताब्यात आहे. त्या मुंबई महानगरपालिकेचे मी नगरसेवक होतो. मुंबई महानगरपालिकेचं आजचं बजेट हे जवळजवळ 50 कोटीचं आहे. 50-55 हजार कोटीच्या बजेट तुम्ही मुंबईकरांना काय दिलं ते सांगा. इथे भाषण करताना खोके खोके ओके तुम्ही काय केलं ते मला सांगा. मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो. मी घड्यावरचा काचा बघतोय एवढं सांगतो भाषण थांबवतो. 50-55 हजार कोटीच्या महापालिकेमध्ये तुम्ही मुंबईला काय दिलं? मुंबईच्या जनतेला काय करणार तुम्ही? गेट ऑफ इंडिया. बरोबर आहे. ते कोणी मानलंय? ब्रिटिशांनी. त्याच्या समोर काय? गिरगाव चौपाटी. तिथे काय दाखवणार? बेलपुरीवाला. तिथून पुढे निघाले तर पुढे जाणार हँगिंग गार्डनला. तिकडे काय दाखवणार? म्हातारीचं बूट. सगळं ब्रिटिशांच्या काळातलं. तिथून निघाले पुढे गेलेत राणीचा बाग. राणीच्या बागेत काय दाखवणार? तिथं आता जनावर नाहीच. बघा काय काय बघा पेंगविन आहे. त्या तृष्णा विश्वासावर ताईंना जरा जास्त माहिती आहे. पेंगविन आहे. जे 50-55 हजार कोटीच्या मुंबई शहरामध्ये तुम्ही 30-35 वर्ष महापालिका बघता. तुम्हाला काही नाही करता आलं मुंबईसाठी. तिथून पुढे निघाले तर तुम्ही जाणार कुठे? ताज लँडसॅन्डकडे. तिथे दाखवणार शाहरुख खानचा बांगला. तिथून पुढे गेले तर दाखवणार सलमान खानचं घर. आणि त्याच्या पलीकडचा शेवटचा स्टॉप जुहूला अमिताभचा बांगला. अरे मुंबईला आहे काय? आणि तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करता खोके खोके. तुम्ही काय केलं 30-35 वर्षात? टक्केवारी घेऊनच काम केलं ना. मग ह्याच्यावर कशाला आरोप करताय? ही स्वाभिमानाची लढाई आहे. स्वाभिमानाच्या लढाईला त्यांनी आकार दिलाय. बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत. आणि मग या वारसदारांच्या पाठीशी आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन उभे आहोत. आम्हाला वाटतंय की हा राहुल शेवाळे आमचा निवडून आलाच पाहिजे. आणि म्हणून भक्ती माता भगिनी बांधवांनो 20 तारखेला कुठे विचार करू नका. कोणत्या परिस्थितीमध्ये राहुल शेवाळची 2 नंबरवरती आहे ना. 2 नंबरवरती जी निशाणी आहे तिला भरघोस मताने निवडून द्या एवढी विनंती करतो. कारण मी 5-10 मिनिटं घेतली यांना मिळू दे म्हणून राजकीय भाषण न करता थांबवतो. कधीतरी बोलेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा